तर ज्या अडगळीच्या ठिकाणी शिवशाही बस उभ्या आहेत यांनी केलेला आहे आणि काही वेळापूर्वीच त्यांनी या स्वारगेट स्थानकाच्या इथली सुरक्षा रक्षकाची जी केबिन आहे ती सुद्धा फोडलेली आहे आणि संपूर्ण या घटनेवरून पुन्हा एकदा वसंत मोरे ठाकरे गट आहे तो सुद्धा आक्रमक झालेला पाहायला मिळतो आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि इथला जो सगळा प्रकार आहे, जी अवस्था स्वारगेट स्थानकाची आहे ती दाखवण्याचा प्रयत्न आहे तो वसंत मोरे यांच्याकडून करण्यात येतो। या जी खराब एसटी या ठिकाणी स्वारगेटच्या या स्थानकाच्या मागच्या बाजूला लावण्यात आलेली आहे ती तिथं कुठेही सुरक्षा नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि अनेक गैरकृत्य आहेत ते या ठिकाणी पडतात असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। काही दारूच्या बाटल्या आहेत, काही कॉन्डमचे पाकिट आहेत असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे या सगळ्या घटना घडतात असं वसंत मोरे यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच कुठेतरी आता वसंत मोरे हे सुद्धा आक्रमक झालेले पाहायला मिळतात। सगळी ही जी दुर्दशा आहे ती दाखवण्याचा प्रयत्न आहे तो वसंत मोरे यांच्याकडून केला जातोय। अनेक तर ही सगळी पाहणी करण्यासाठी स्वतः वसंत मोरे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि ज्या बसमध्ये हा सगळा गैरप्रकार घडतोय त्या बसची काय सुरक्षा व्यवस्था आहे असा प्रश्न आहे तो सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतो। अनेक कॉन्डोमचे पाकिट आहेत, सिगरेटचे पाकिट आहेत, त्याचबरोबर दारूच्या बाटल्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी आहेत असं वसंत मोरे यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच कुठेतरी आक्रमक पवित्र आहे तो वसंत मोरे आणि ठाकरे गटाकडून केला जातोय। आपण पाहतो या ठिकाणी काही ठिकाणी गाद्या सुद्धा पाहायला मिळत आहेत, काही कपडे आहेत ते सुद्धा पाहायला मिळतात आणि त्यामुळेच अनेक गैरकृत्य या ठिकाणी चालतात असा आरोप आहे तो सुद्धा वसंत मोरे यांचा आहे आणि मोठ्या संख्येने सध्या आपण पाहतोय की ठाकरे गट आहे तो सुद्धा आक्रमक झालेला आहे। स्वतः वसंत मोरे ही जी खराब बस आहे ज्या खराब बसमध्ये आहेत आणि पूर्णपणे इथल्या सुरक्षितता नेमकी कशी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे तो वसंत मोरे यांच्याकडून केला जातोय। साड्या पडल्यात, दारूच्या बाटल्या शिवशाही या नावाखाली जबाबदार कोण आहे? जबाबदार आता तुम्ही या बसची पाहणी केली, काय दिसतंय तुम्हाला? सगळे कंडोम जे तिथं बघा ना, तुम्ही दाखवा, हे बघा सगळे कंडोमची पाकिट आहेत, सगळी खराब बस आहे जी आड बाजूला लावून ठेवलेली आहे। याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सगळे कपडे, साड्या, चादरी हे एवढे ठेवले आणि इथं सगळे कंडोमची पाकिट आहेत। कमीत कमी 50-100 कंडोम इकडे पडलेले आहेत। म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी रोजच बलात्कार होतात आणि मग जर हा आतमधल्या बाजूला आहे तर इथं सुरक्षा कर्मचारी काय करतात ते? कारण हे संपूर्ण आगाराला कंपाऊंड आहे, आतमध्ये येणारा मग महिला येत असतील, कोणी येत असेल, इथं एवढ्या आतमध्ये कसे येतात? सुरक्षा कर्मचारी काय करतात? काय मागणी काय आता तुमची? याच्यावरती इथल्या सुरक्षा अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि इथं कोणत्याही परिस्थितीमध्ये इथले जे आगार प्रमुख आहेत यांच्यावर सुद्धा निलंबनाची कारवाई झाली पाहिजे। काल ही सगळी घटना घडलेली आहे पण आज ही सगळी घटना उघडकीस आलेली आहे। आगार प्रमुखांना सुद्धा माहित नव्हतं की अशा पद्धतीची घटना स्वारगेट स्थानकात घडली। स्वारगेट म्हणजे पुणे शहराचं मुख्य म्हणजे हार्ट आहे आणि ह्या जर हार्टमध्ये जर अशा प्रकारे काम होत असेल तर त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना बसायचा काय अधिकार आहे? ते तिथं नाही बसले पाहिजेत, त्यांच्यावरती पण गुन्हे दाखल झाले पाहिजे। 376 ग ह्या लोकांवरती दाखल झाला। 376चा आरोपी होणार असेल तर आरोपी बलात्कार करत असताना हे काय बघ्याची भूमिका घेत होते का? जो माणूस बलात्कार होत असताना तो बघ्याची भूमिका घेतो त्याच्यावरती 376 ग या कलमानुसार त्याच्यावरती कारवाई होती, तर या सगळ्यांवरती 376 ग नुसार कारवाई झाल्या पाहिजे। आज तुम्ही तोडफोड केलेली आहे कार्यालयाची, पोलीस सुद्धा आता या ठिकाणी आले। कर्मचारी सुरक्षा केबिनची मी तोडफोड केली आहे कारण ज्या सुरक्षा केबिनचे लोक तिथं बसलेले असतात आणि त्या सुरक्षा केबिनच्या समोर बलात्कार होतो, मग ही लोक काय करत होती तिथं? काय करत होते? अगदी पहाटे घटना घडलेली आहे 5-5:30च्या दरम्यान, जिथं वर्दळ या स्वारगेट स्थानकामध्ये असते पहाटेच्या वेळेस, तरी सुद्धा ही घटना घडलेली आहे। ही म्हणूनच की आम्ही महत्वाचा विषय मी पहिल्यापासून सांगतोय की या सगळ्या विषयामध्ये जबाबदार कोण असेल तर सुरक्षा। एक बलात्कार तिथं झाला त्यांच्या समोर, पण इथं रोज होतोय ना, इथं रोज होतोय। ह्या एसटी मध्ये रोज कुणाला तरी आणलं जातंय, याचा अर्थ ते येताना 2च गेट आहे तिथं, मग 2 गेट मधनच कोणतरी येत आहे। ज्या आरोपींनी बलात्कार केला आता मला काही रिक्षा चालकांनी इथं सांगितलं तो जो बलात्कारी आहे तो 5 दिवसापासून हे टॉयलेट पाशी झोपतोय। मग हे काम कुणाचं आहे?
सुरक्षा कर्मचाऱ्यांचं काम आहे नाही, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी का तिथं लक्ष ठेवलं नाही? सुरक्षा कर्मचारी मग ह्या लोकांना मॅनेज होतात का? हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन सुद्धा आहे. पोलीस यंत्रणा याच्या अगदी हाकेच्या अंतरावरती आहे, पण पोलीस यंत्रणा बाहेर आहे. परंतु इथं सुरक्षा कर्मचारी आहेत, 20-20 सुरक्षा कर्मचारी झोपा काढतात का? 20-20 सुरक्षा कर्मचारी जर अशा प्रकारे काम करत असतील तर त्यांच्यावरती जे ड्युटी होते त्या टायमाला कालच्याला सकाळी त्या सगळ्यांवरती आगार प्रमुखांवरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. म्हणणे अशा अनेक घटना या ठिकाणी घडतात. होतात, ते रोज होतात. म्हणून मी तुम्हाला इथं गाडी दाखवायला आणली. गाडी नाही, हे शिवशाही या नावाखाली यांनी लॉजिंग तयार केलं या लोकांनी, आरोपींनी. इथं बघा तुम्ही साड्या पडल्यात, इथं तुम्ही हातुरलं पडलेली आहेत, इथं कंडोमची पाकिटं बघा, इथं खाली दाखवा. म्हणजे जी दुर्दशा आहे ती दाखवण्याचा प्रयत्न आहे तो वसंत मोरे यांनी केलेला आहे. ज्या एसटी स्थानकाच्या मध्ये, ज्या एसटी मध्ये खरं तर ही घटना घडलेली आहे त्याच्याच अगदी काही अंतरावर ही एसटी आहे जी खराब झालेली आहे, नादुरुस्त आहे. पण अशाच ठिकाणी जे गैरप्रकार आहेत ते घडतात असं वसंत मोरे यांचं म्हणणं आहे. अशा पद्धतीने ज्या चादरी आहेत त्या सुद्धा इथं आहेत, गादी आहेत, काही कंडोमची पाकिटं आहेत, दारूच्या बाटल्या आहेत आणि त्यामुळे नेमके सुरक्षा रक्षक काय करतात असा सवाल आहे तो वसंत मोरेंनी उपस्थित केलेला आहे. आणि त्यामुळेच सुरक्षा कक्षाची तोडफोड त्यांनी केलेली आहे. जर सुरक्षा रक्षकच या ठिकाणी तैनात नसतील किंवा त्यांचं कर्तव्य बजावत नसतील तर या सुरक्षा कक्षाचा उपयोग काय, म्हणूनच त्यांनी या सुरक्षा कक्षाची तोडफोड केलेली आहे. आता या बाजूला पोलीस सुद्धा आलेले आहेत आणि एक गोंधळ आहे तो सुद्धा निर्माण झालेला आहे. ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेत. पण पुन्हा एकदा स्वारगेट एसटी स्थानकामधला जो सुरक्षेचा मुद्दा आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. फक्त एक घटना उघडकीस आलेली आहे, पण अशा अनेक घटना रोज स्वारगेट एसटी स्थानकाच्या बसेसमध्ये घडतात असा आरोप आहे तो वसंत मोरे यांनी केलेला आहे. कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. थेट दृश्य आपण पाहतोय आता स्वारगेट स्थानकामध्ये वसंत मोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सुरक्षा कक्षाची तोडफोड केलेली आहे. त्यानंतर त्यांनी अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केलेले आहेत. सुरक्षा केबिन के सामने अगर किसी भगिनी के ऊपर बलात्कार होता है तो वहाँ सुरक्षा केबिन में बैठने का किसको अधिकार नहीं है. वो लोग वहाँ नहीं बैठ सकते. वो एक नहीं, अगर आप यहाँ पे जो हम आपको दिखाने जा रहे हैं वो आप देखेंगे. पूरे मुद्दे में कितने जोर शोर से उठाएगी, क्योंकि सवाल जो है राज्य की कानून व्यवस्था पे उठ रहे हैं. आमच्या महिला भगिनींना 1,500 नकोय, लाडक्या बहिणींना 1,500 नकोय. तुम्ही हे दाखवा इथलं. ये घटना जो घड़ी है ये इसका हम सब शिवसेना महिला आघाड़ी के तरफ से निषेध करते हैं. ये जो घटना हुई है इसकी जिम्मेदारी लेके ये गृह मंत्री ने राजीनामा देना चाहिए, ये हमारी मांग है. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.